सार्वत्रिक निवडणूक संदर्भात महापालिका आयुक्तांनी आज सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छुक उमेदवारांची बैठक बोलली होती। आज त्यांनी या बैठकीमध्ये जे काही मतदान केंद्र आहेत त्या संदर्भात ज्या काही तुम्हाला अडचणी आहेत, कारण मागं जे केंद्र होते त्याची संख्या किती बूथवर असणार आहे, 800 ते 900 मध्ये एका बूथची केंद्राची संख्या असणार आहे ही माहिती दिली। आणि त्या केंद्राची परिस्थिती काय हे तुम्ही उमेदवारांसुद्धा बघितलं पाहिजे, सर्व पक्षांनी बघितलं पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि आज जे मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, आयुक्तांनी शब्द दिला आहे की त्या सगळ्या मुद्द्या ट्रान्सपरन्स पद्धतीनं तुम्हाला बदल केलेल्या दिसतील। कारण काही आता नगरपालिकेचे जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही निवडणूक अधिकारी वेगळा निर्णय लावत आहेत आणि काही निवडणूक अधिकारी वेगळ्या नगरपालिकेत वेगळा निर्णय लावतात। म्हणजे एकाच कामाला जर 2 ठिकाणी वेगवेगळा निर्णय होत असेल तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ही गोष्ट आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर ज्या लोकांकडे निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे। हे यावेळेचं इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे। सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणतीही प्रशासनाकडनं अडचण आली नाही पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। हा त्यांचा अधिकार आहे। निवडणूक कुणाच्याही दडपणशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द दिला। आता सांगितलं होतं की सोलापूर शहरामध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंट असलेले लोक राजकीय पक्षाचा प्रचार करत असतात। मग ते शिक्षक असतील, काही खास करून म्हणजे अनुदानित शाळेतले शिक्षक असतील, काही तुम्हाला महापालिकेचे कर्मचारी असतील, ते त्यांच्या काही ना काही उमेदवारांचा स्वतः उमेदवार असल्यासारखं फिरत असतात। त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे। कारण का ते महापालिकेत जर एका पदावर काम करतात तर त्यांना त्या पदावरनं 4 मतं मिळू शकतात। तर आयुक्तांनी असं सांगितलं की असा कोणताही महापालिकेचा कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही पक्षाचा प्रचार करू द्या किंवा कोणताही शिक्षक किंवा ज्या व्यक्तीला सरकारी नोकरीत असताना निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यायचा अधिकार नाही पण तो भाग घेत असेल तर अशी गोष्ट लक्षात आणून द्या, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्तांनी दिले। दुबार जो मतदार आहे, दुबार मतदाराच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रार करून अशा पद्धतीने अजूनही दुबार मतदार आलेले आहेत। तर त्यांना सांगितलं की ते 2 अशा पद्धतीचे स्टार केलेले आहेत, त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे। ते हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तिथं हमीपत्र देताना काही लोक म्हणतील त्यांच्या फेवरचं असेल तर मग ते अलाव करतील, दुसरे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतील। तर त्याच्यामध्ये त्यांनी एक आता टीप घातलेली आहे की जर दुबार मतदार जरी नंतर तरी कळलं की यांनी दुबार केला आहे, 2दा केला आहे, तरी त्याला क्रिमिनल ऑफेन्स त्याच्याविरुद्ध दाखल करणार अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं। बाकीचं आम्ही सगळ्या त्या काही सूचना होत्या त्या सगळ्या मांडलेल्या आहेत। PLO बरोबर 2-3 वेळाचं बैठक आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं। मतदान केंद्र असतं आहे पण मतदाना दिवशी त्या केंद्रातली लाईट गेलेली असते, तिथली अवस्था प्रचंड वाईट झालेली असते। दुबार मतदानाचं गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक वेळा तक्रार केल्या, ऑब्जेक्शन केलं, तरी त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। परंतु या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर आमच्या पक्षाचा नसून सर्व पक्षाचा कुणाचाही विश्वास राहिलेला निवडणूक आयोगावर। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बघितला तुम्ही पंढरपूरची निवडणूक होती, भालकेंच्या पत्नीचा चिन्हाच्या संदर्भात वाद घातला, या निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातला की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रखेल असल्यासारखं निवडणूक आयोग वागत आहे। त्यामुळं आम्ही इथल्या भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात तिथल्या अधिकारी जर गलतार कारभार करत असतील तर त्यांना झोडपून काढायचं काम आम्ही करू। जो गाजलेला मुद्दा होता की चिन्हाचा आणि उमेदवार कसे अपात्र ठरवले जातात याबद्दलचा मुद्दा माननीय माझे बंधू अमोल बापू शिंदे यांनी उपस्थित केला व त्यावर आयुक्तांनी सकारात्मक बोललेले आहेत। त्याबरोबरच इतर देखील एक खिडकी असू दे किंवा अजून मतदारांच्या अडचणी, मतदान केंद्रावरच्या सुविधा यासहित इतर सर्व विषयावर चर्चा झालेली आहे। परंतु आम्ही भाजप सोडून जे इतर वैचारिक पक्ष आहेत ते एकदा बसून या यंत्रणेत जे काही अडचणी आम्हाला आणू शकतात किंवा येऊ शकतात यावर एकदा चर्चा करा। युतीसाठी नाही परंतु काय अडथळे येऊ शकतात यासाठी आम्ही एकदा बसणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles.
makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222.